नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इस्रायल, अमेरिका आणि इराण या युद्धाचा आजचा 12वा दिवस आहे. युद्धाच्या पहिल्या आठवड्यानंतरच आपल्या देशामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल, ऑइल याची काय स्थिती झालेली आहे ती आपण बघतोय. आणि कोरोनासारखा अत्यंत एक मोठा काळ की जगावर कोरोनाचं महासंकट आपण सगळ्यांनी बघितलंय. पण अशा या कोरोनाच्या महासंकटानंतर आपण काही शिकलोय का, हा प्रश्न आज पुन्हा एकदा डोक्यामध्ये येतोय. याचं कारण असं आहे की आठवड्यातच ही स्थिती राज्यामध्ये ठिकठिकाणी उद्भवलेली आहे की गॅससाठी रांगा लागल्या आहेत, पेट्रोलसाठी रांगा लागल्या आहेत, गॅस, कमर्शियल गॅस आता मिळत नाही आहेत, त्यामुळे हॉटेलं बंद झाली आहेत. ही स्थिती आहे. आता कोणीतरी उठेल आणि असं म्हणेल की आपण टाळ्या वाजूयात, आपण थाळ्या वाजूयात, आपण गाणी गाऊयात. पण यानं खरंच प्रश्न सुटणार आहे का, हा मुद्दा आहे. कारण कोरोनानंतर आपण काहीच शिकलो नाही आहे. ज्याला आपण म्हणतो ना की सप्लाय चेन मॅनेजमेंट, ही कोरोनाने आपल्याला शिकवली होती, पण ते आपण साफ विसरून गेलेलो आहोत. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये सरकार नेमकं कुठे चुकलंय, आजची जी परिस्थिती उद्भवली आहे यामध्ये सरकार कुठे चुकलंय हे शोधण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट अगदी या आवर्जून कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मित्र हो, आज जर का तुम्ही दिवसभर टेलिव्हिजनच्या समोर असाल, जर बातम्या बघत असाल, तर या राज्याचा आपण विचार करूयात, देशाचा विचार करूयात नको. नुसता राज्याचा जरी आपल्या विचार केला ना तरी कळून येईल. आज छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, या ठिकाणची स्थिती तुम्ही बघा. हॉटेलं बंद पडत आहेत कारण कमर्शियल गॅस मिळत नाही आहेत. घरगुती गॅस आता 25 दिवसानंतर मिळणार आहे असं सरकारकडनं सांगण्यात येत आहे, असं गॅस वितरकांकडनं सांगण्यात येत आहे. आणि त्यानंतर पेट्रोल पंपावरच्या रांगा जर बघितल्या तर युद्ध हे भारताचं सुरू आहे की काय असं वाटावं आणि म्हणून ही स्थिती निर्माण झाली आहे की काय, अशी परिस्थिती इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धाच्या पहिल्या आठवड्यानंतर आपल्याला बघायला मिळते. आता ही सगळी स्थिती का निर्माण झालेली आहे, काय नेमकं घडतंय आणि राज्यामध्ये काय स्थिती आहे. तर राज्यामध्ये आज पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, सगळे विरोधक आहेत. आज विरोधक रस्त्यावर उतरलेले आहेत. सोलापूर असेल, पुणे असेल, अगदी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा विरोधकांनी आंदोलनं केलेली आहेत. काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आलेले आहेत. आज मंत्रालयाच्या समोर सुद्धा विरोधकांनी आंदोलन केलंय. जिथे अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पीय, या अधिवेशनाच्या दरम्यान सुद्धा विरोधकांनी या बाबतीमध्ये आवाज उठवलेला आहे. ही सगळी स्थिती एकीकडे आहे. दुसरीकडे मी जसं म्हटलं, गॅस मिळत नाहीये, पेट्रोल मिळत नाहीये, ही सगळी परिस्थिती आहे. आणि सगळ्यात हाईट म्हणजे मुंबई महानगरपालिका जी आहे, या मुंबई महानगरपालिकेचं कॅन्टीन हे आज संध्याकाळ नंतर बंद पडणार आहे. बंद का पडणार आहे तर आज संध्याकाळपुरतं जे काही अन्न तिथे शिजवता येणार आहे तेवढाच गॅसचा साठा हा त्यांच्याकडे आहे, उद्यासाठीचा त्यांच्याकडे साठा नाही आहे. आणि ही स्थिती राज्यभर आपल्याला बघायला मिळते. आणि ही स्थिती जशी राज्यभर आहे तशी देशामध्ये आहे. देशाकडे गॅसचा साठा नाही आहे, ऑइलचा साठा नाही आहे, पेट्रोल डिझेलचा साठा नाही आहे. तर हे सगळं का घडलं हे थोडक्यात आपण समजून घेऊयात. एक तर मुळामध्ये LPG गॅस जो आपण वापरतो ना आपल्या घरामध्ये सुद्धा, तो जो गॅस आहे तो आपण कुठनं आणतो, तो आयात कुठनं होतो, तो आखाती देशातनं आयात होतो. साधारणतः 62 ते 67% इतका गॅस आपण आयात करतो. आणि आयात केलेल्यापैकी 87% जो गॅस आहे तो आपण घरगुती वापरासाठी तो येत असतो. म्हणजे येणाऱ्या आयात केलेल्या गॅसपैकी 87% गॅस हा आपल्या घरामध्ये आपण वापरतोय चुलीसाठी. दुसरं जर आपण विचार केला तर यातला 13% जो गॅस आहे तो इंडस्ट्रियल म्हणजे उद्योगांसाठी वापरला जातो. आज तुम्हाला सांगतोय की
आजची स्थिती कमर्शियल गॅस देणं मिळणं बंद झालेलं आहे आणि त्यामुळे जसं हॉटेल व्यावसायिक आपलं आता हॉटेल बंद करतायत तसे काही उद्योगधंद्यांवर सुद्धा परिणाम झालेले आहेत, उद्योग ठप्प पडलेले आहेत. जो गॅस आहे जो आपण आयात करतो त्यापैकी 90% गॅस हा कुठून येतो? मी जसं म्हटलं आखाती देशातनं येतो, पण तो येतो हॉर्मुझच्या त्या खाडीतून, ज्या खाडीमध्ये आज इराणने आपला सगळा कब्जा केलेला आहे. आणि इराण असं म्हणतंय की या खाडीतनं एक जरी जहाज पास झालं तरी ते जहाज आम्ही उडवून देऊ, त्याला अग्नीच्या भक्ष्यस्थानी पाडू. म्हणजे म्हणून आज हा व्यापार पूर्णतः बंद झालेला आहे आणि आजची जी स्थिती उद्भवलेली आहे ती यामुळे उद्भवलेली आहे. सध्या आपण बघतोय की तिकडे सगळं युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे हा गॅस आपल्यापर्यंत म्हणजे आपल्या किनाऱ्यापर्यंत तो येत नाहीये, तो किनाऱ्यापर्यंत येत नाहीये म्हणून तो आता आपल्या घरापर्यंत येत नाहीये. मग आता याच्यावर सरकारने लगेच जे काही निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यातला सरळ सोपा सरळ धोपट म्हणतो ना आपण, असा मार्ग सरकारने शोधलेला आहे. तो मार्ग कोणता? तर कमर्शियल गॅस जे आहेत त्याचं वितरणच सरकारने बंद करून टाकलं. पण बंद करताना सरकारने हे विचार केला का की आज कितीतरी उद्योगधंदे या कमर्शियल गॅसवर अवलंबून आहेत. जसं आपण म्हणतो की 13% गॅस हा कमर्शियल वापरासाठी जातो, याच्यावर आज हॉटेल व्यावसायिक आहेत, याच्यावर उद्योगधंदे आहेत आणि ते ठप्प झालेले आहेत. आणि त्यामुळे हा जो धोपट मार्ग सरकारने काढलेला आहे तो योग्य आहे का नाही तेही आपण पुढे बघणार आहोत. दुसरी गोष्ट, आज घरगुती गॅसच्या वापरावर सुद्धा सरकारने बंधन आणलेलं आहे. म्हणजे आता एक गॅस तुम्हाला मिळणार आहे, तो एक गॅस तुम्ही पुरवून वापरा, कारण तुम्हाला एक गॅस संपल्यानंतर 25 दिवसाच्या आत दुसरा गॅस मिळणार नाही. म्हणजे महिनाभर एका गॅसवर काढायचे आहेत. मग आता तुम्ही जे काही पूर्ण ताटभर स्वयंपाक करत होतात ना त्यातला आता अर्धा ताटच स्वयंपाक करा. वरण भात तरी करा, नाही तर पोळी भाजी तरी करा. संपूर्ण स्वयंपाक करत बसू नका, नाही तर इंधन जळेल, असं सरकारला सांगायचं आहे. त्यामुळे 25 दिवसानंतर घरातल्या वापरण्याचा गॅस आता आपल्याला मिळणार आहे. बरं, जो मिळणार आहे आज काहीतरी त्याची किंमत 915 920 अशी काही किंमत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आता 130 ते 150 रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे. पेट्रोल डिझेलच्या रांगा या पंपावर लागलेल्या आहेत असं बोललं जात आहे की पेट्रोल डीलर जे आहेत असोसिएशनचे अध्यक्ष तेही असं सांगतायत की आणखीन 2 दिवस ही अशीच परिस्थिती तिकडची युद्धाची राहिली तर डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीवर तर परिणाम होतीलच, पण त्याच्या साठ्यावर सुद्धा परिणाम होणार आहेत. म्हणजे पेट्रोल हे कमीत कमी 150 ते 200 पर्यंत पोहोचू शकणारे अशी स्थिती, युद्ध आणखीन 1-2 आठवडे चाललं तर ही स्थिती आपल्याला बघावी लागणार आहे. नाहीतर 20, 25 ते 50 रुपयांपर्यंतची वाढ ही ठरलेलीच आहे. आता जो कमर्शियल गॅस जो आहे जो 13% विकला जातो वापरला जातो त्याचा मी जे म्हटलं ना त्याचा सुद्धा भाव हा वाढवला आहे. म्हणजे ज्या उद्योगधंद्यांना हा गॅस आवश्यकच आहे त्यांना सुद्धा आता प्रचंड किमतीने हा गॅस घ्यावा लागतोय. म्हणजेच याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे, उत्पादनाच्या किमतीवर परिणाम होणार आहे. आणि या कशाचाही विचार सरकारने केलेला आहे का तर तो दिसत नाही आहे. कारण आज युद्ध होणार आहे ही परिस्थिती सरकारला माहीत नव्हती का? तर प्रत्येक जगाला याची कल्पना आहे की अशा पद्धतीची स्थिती ही जगामध्ये कधीही उद्भवू शकते. आज आपल्याला रशिया युक्रेन युद्धानंतर तरी ही परिस्थिती उद्भवू शकते याची जाणीव जगाला झालेली आहे. इराणवर युद्धाचे ढग जमू लागलेले आहेत हे काही युद्ध सुरू झाल्यानंतर सांगण्याची गोष्टच नव्हती. ही त्याच्या आधी 2 ते 3 महिने या सगळ्या गोष्टींची चर्चा ही सुरू होती. म्हणजे तिथपासून सुद्धा आपण शहाणपण शिकलेलो नाही आहोत. खरं तर या 2 महिन्याआधी कळून काही उपयोग नाही. 2 महिन्यांमध्ये तुम्ही साठा करत तुमचा किती जरी करायचं म्हटलं तरी ना गॅसचा साठा होऊ शकत ना ऑइलचा साठा होऊ शकत आणि तो आपण केलेला सुद्धा नाहीये. आज आपल्याकडे जो साठा होता जो या पहिल्या आठवड्यानंतर संपत आलेला आहे त्या साठ्यावरनं आज आपलं हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे.
तुम्हाला खोटं वाटेल, आज बेंगलोरमध्ये 50% हॉटेल व्यावसायिक त्यांनी आपली हॉटेल्स बंद केलेली आहेत. मुंबईमध्ये हा आकडा 20%वर पोहोचलेला आहे, म्हणजे मुंबईला सुद्धा याची झळ बसलेली आहे. पुण्यामध्ये एक वेगळी स्थिती आपल्याला बघायला मिळते, म्हणजे हॉटेल्स सुद्धा बंद होत आहेत. पण त्याचबरोबर आज पुण्यामध्ये UPSC MPSCच्या परीक्षांसाठी महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातनं मुलं ही पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत आहेत, अभ्यासासाठी येत आहेत. आज या मुलांना 2 वेळचं जेवण, ज्या मेस लावलेल्या होत्या त्यांनी, त्या मेस आता बंद झालेल्या आहेत, बंद होत आहेत. काही लोकांनी सांगून टाकलंय मुलांना की आता याच्या पुढे आम्ही तुम्हाला जेवण देऊ शकत नाही आहोत. म्हणजे आता या मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता या मुलांनी करायचं काय? म्हणजे यांच्यासमोर एक तर पर्याय आहेत की महागडं काहीतरी तुम्ही खा, नाहीतर पुन्हा आपल्या गावी जा, अशा पद्धतीची स्थिती उद्भवली आहे. म्हणजे जी स्थिती कोरोनामध्ये आपण बघितलेली आहे, या कोरोनाने खरं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या होत्या की आपण घरापासून कशा पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे. कोणत्याही क्षणी या जगावर कोणतंही संकट येऊ शकतं. मग अशा वेळेला एक डिझास्टर मॅनेजमेंट असते, एक चेन मॅनेजमेंट असते. ही कशी करायला पाहिजे, मला जेवढं गरज आहे त्या गरजेचा साठा मी कसा करून ठेवायला पाहिजे, हे सगळं आपल्याला या कोरोनाने शिकवलं. पण आपल्या बाबतीत जर बोलायचं झालं, सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर पालथ्या घागरीवर पाणी म्हणतात ना, तशी स्थिती आहे. आपण म्हणजे जेव्हा नाकापर्यंत पाणी येईल ना, तेव्हा आपण जागे होतो आणि मग काहीतरी आपल्याला करायचंय अशा याच्यातनं आपण उडी मारायचा प्रयत्न करतो. सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय, तर आज या आखाती देश असतील किंवा इतर कोणत्याही देशांमधनं आपण जे एक सगळं रॉ मटेरियल घेत असतो आणि इथं जे त्याचं एक प्रोडक्शन आपण तयार करत असतो, साधारणतः असं म्हटलं जातं की आपल्याला प्रोडक्शन तयार करण्यासाठी पुढचे 6 महिने, उद्या जर कोणतीही परिस्थिती उद्भवली तर आपल्याकडे हे प्रोडक्शन सुरू राहील यासाठीचं 6 महिन्याचं नियोजन हे आपल्याकडे असलं पाहिजे. आज एक लक्षात घ्या, जगावर ही स्थिती उद्भवलेली आहे, या युद्धाची परिणाम हे जग भोगतंय. पण भारतामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये ही स्थिती यावी, पहिल्या आठवड्यानंतर ही स्थिती यावी, हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला एक तो वेगळा विषय होता, तो सगळा काय म्हणतात त्याला, संसर्गजन्य सगळ्या परिस्थिती निर्माण झालेली होती, म्हणून पण घरात बसा वगैरे सांगण्यात आलं होतं. पण त्यावरही उपाय काय काढले होते आपण? थाळ्या वाजवा, गाणी म्हणा, टाळ्या वाजवा, अशा पद्धतीच्या उपाय शोधून जी परिस्थिती येणारे त्यातले मार्ग काढले जात नसतात. हे आपल्याला कधी कळणार आहे, हाच खरं तर याच्यातनं प्रश्न हा निर्माण होतोय. आणि आज या युद्धानंतर या भारताला हे समजलेलं आहे किंवा समजू पाहतंय की आज आपल्याकडे साठवणूक नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला सांगतो, आता हे जर युद्ध पुढचे आणखीन 2 आठवडे जर चाललं तर आपल्याकडे गॅसचा तुटवडा तर निर्माण होणारच आहे. मग आता त्याच्यावर लोक बोलतायत की आता तुम्ही काय इलेक्ट्रिक शेगडीवर जा, तुम्ही आणखीन काय सोलर सिस्टीमवर जा. पण याही गोष्टी परवडणाऱ्या नाहीत. याही गोष्टींवरनं तुम्ही म्हणजे हे नाही आपल्याकडे आता म्हणून आता तुम्ही या गोष्टी खरेदी करा हे सांगण्यासारखा हा सगळा प्रयत्न झाला. पण सरकार म्हणून सरकार पातळीवर, कारण आत्ताच काल परवापर्यंत मुख्यमंत्री असं म्हणत होते की कोणतीही आपत्ती आली तरी आपलं राज्य सक्षम आहे. तर ते सक्षम कुठे आहे? काल ते म्हटले आणि आज तुम्ही सगळ्या बातम्या बघा, या सगळ्या बातम्यांमधनं तुम्हाला आज जी परिस्थिती आहे ही तुमच्या समोर तुम्हाला बघायला मिळते. आणि त्यामुळे आपण खरंच कोरोना नंतर काही शिकलोय का, तर अजिबात शिकलेलो नाही असं म्हणायची वेळ पुन्हा एकदा आपल्यावर येते. सरकारने खरं तर या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. असं म्हटलं जात आहे की रशिया आपल्याला काय पेट्रोलचा सप्लाय करतंय, ऑइल सप्लाय करतंय. ते खरंच करतंय का? ते किती %, 20% काहीतरी सप्लाय करतंय असं ऐकलंय. पण तो येतोय का आपल्यापर्यंत, याच्याही बाबतीमध्ये कोणतीही स्पष्टता नाही आहे. त्यामुळे पुढचा काळ, पुढचे काही दिवस हे कसे असणार आहेत हे आत्ता तरी सांगता येत नाहीये. युद्ध थांबेल, युद्ध निवळेल ही आपण अपेक्षा ठेवूयात, आपण प्रार्थना करूयात. यासाठी अनेक देशाचे लोक सुद्धा प्रयत्नशील आहेत. हे युद्ध खरंच थांबलं पाहिजे.
हे परवडणारं नाही. हे जसं इराणलाही परवडणारं नाही, अमेरिकेलाही परवडणारं नाही, तसं हे जगालाही परवडणारं नाही आहे. आणि भारत तर या सगळ्या बाबतीमध्ये मॅनेजमेंटच्या सगळ्या बाबतीमध्ये आणि अशा पद्धतीच्या ज्याला म्हणतो आपण एक विजनरी काम ज्या सरकारने करायला पाहिजे तशा पद्धतीचं विजनरी काम हे आपल्या भारत देशामध्ये दिसतं का नाही, हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. त्यामुळे युद्ध लवकर थांबावं आणि आज जी परिस्थिती उद्भवली आहे ही लवकरात लवकर निवळावी हीच अपेक्षा यामधनं आपण ठेवू शकतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. आणि तुमचं देखील याच्यावर ज्या काही कमेंट्स असतील, काय वाटतंय तुम्हाला, ही परिस्थिती आज आपल्यावर उद्भवणं हे योग्य आहे का, खरंच आपलं सरकार म्हणून सक्षमतेने काम करतंय का, तुम्हाला जे काही वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.